इकॉनॉमिस्ट रघुराम राजन यांनी परत एकदा भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाविषयी सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. म्हणजे ते सातत्याने भारताची जी अर्थव्यवस्था आहे किंवा जे काही आर्थिक धोरण आहे याच्याविषयी वेळोवेळी सूचना देत असतात. तसंच यावेळेसही त्यांनी एक सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. रघुराम राजन हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत. यासोबतच शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये सध्या ते फायनान्स या विषयाचे प्रोफेसर सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांचं भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचं जे काही म्हणणं आहे ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. हिंदू रेट ऑफ ग्रोथ याची परत एकदा आठवण करून देताना रघुराम राजन असं म्हणाले की भारत देश हा हिंदू विकास दराच्या अगदी जवळ आलेला आहे. आता विकास दर हा शब्द आपल्यासाठी ओळखीचा आहे. म्हणजे मागील वर्षाशी तुलना करता आता कुठं आलेलो आहोत हे आपल्याला ढोबळमानाने माहिती आहे. पण हिंदू विकास दर नेमका आहे काय हेच आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासोबतच या विकास दराचा हिंदू असण्याशी किंवा हिंदू लोकसंख्येशी काही संबंध आहे का याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम रघुराम राजन नेमकं काय म्हणाले ते सांगतो. विथ सबड्यूड प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट, हाय इंटरेस्ट रेट्स अँड स्लोईंग ग्लोबल ग्रोथ, इंडिया इज डेंजरसली क्लोज टू द हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं ते म्हणालेले आहेत. म्हणजेच काय, खासगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक जी आहे ती कमी झालेली आहे. व्याजदर जे आहेत हे अगदी उच्च पातळीवरती आहेत. जागतिक विकास दर जो आहे तो मंदावलेला आहे आणि त्याच्यामुळेच भारत हा हिंदू विकास दराच्या जवळ आलेला आहे असं रघुराम राजन म्हणतायत. आता हे हिंदू रेट ऑफ ग्रोथ किंवा हिंदू विकास दर नेमकं आहे काय, तर सुरुवातीलाच हे क्लिअर करतो की याचा संबंध कुठल्याही धर्माशी नाही. अगदी हिंदू धर्माशी सुद्धा याचा कोणत्याही पद्धतीने संबंध नाहीये. हिंदू रेट ऑफ ग्रोथ हे ऐकल्यानंतर हे लोकसंख्येशी संबंधित आहे का असं वाटू शकतं किंवा एखादी सोसायटल टर्म आहे का असं वाटू शकतं, तर तसं नाहीये. ही प्युअरली इकॉनॉमिकल थिअरी आहे. म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित ही एक थिअरी आहे. ही थिअरी अशी आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1947 पासून ते अगदी 1991 पर्यंत आपल्या इथली अर्थव्यवस्था जी आहे ही मुख्यत्वे करून शेतीवरती अवलंबून होती. प्रायव्हेट सेक्टरवर सुद्धा गव्हर्नमेंटचा पूर्णपणे कंट्रोल होता. लायसन्स राज होता आपल्याला माहिती आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे तितकंच प्रोडक्शन करायचं. त्याच्यापेक्षा जर का जास्त प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा परमिशन लागत होती. अर्थातच या सर्व गोष्टींच्या परिणाम स्वरूप मार्केटमध्ये म्हणावा तसा उठाव नव्हता आणि जास्तीत जास्त नागरिक हे शेतीवरती अवलंबून होते. रस्ते नव्हते, रेल्वेच काय ती थोड्याफार प्रमाणात होती आणि इतर समस्या सुद्धा मोठ्या होत्या. आरोग्याशी संबंधित समस्या होत्या, शिक्षणाशी संबंधित समस्या होत्या, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं होतं. म्हणूनच तत्कालीन सरकारनं आणि नेतृत्वानं मिश्र अर्थव्यवस्था आणि समाजवादाचा स्वीकार करत सर्वप्रथम स्वयंपूर्णता आणि स्टॅबिलिटी आणण्याला जास्त प्राधान्य दिलं. ज्याच्यामुळं 1950 ते 1980 या दरम्यानचा जो भारताचा ग्रोथ रेट जो आहे, भारताचा जो विकास दर आहे हा 3.5% आसपास राहिला. आजूबाजूचे म्हणजे आपल्यासोबत स्वतंत्र झालेले जे छोटे छोटे देश आहेत हे 7%, 8% अशी प्रगती करत असताना भारताचा विकास दर हा 3.5% आसपास राहिला. याचं कारण हे होतं की भारताने सर्वप्रथम प्राधान्य दिलं अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडं आणि भारताच्या स्टॅबिलिटीकडं. आता ज्या वेळेस हा ग्रोथ रेट 3.5% आसपास होता त्यावेळेसच भारताची लोकसंख्या सुद्धा 2.2% वाढत होती. ज्याच्यामुळे याचा नेट इफेक्ट जर का बघायला गेला तर तो दरडोई 1.3% आसपास येत होता. आणि कोणत्याही भारतासारख्या विशालकाय देशासाठी हा दर जो आहे हा खूपच कमी आहे, खूपच स्लो आहे. आणि याच स्लो ग्रोथ रेटला प्रोफेसर राजकृष्ण यांनी नाव दिलं हिंदू रेट ऑफ ग्रोथ. म्हणजे त्याने त्याचा तसा उल्लेख केला होता आणि पुढे कायमस्वरूपी या स्लो ग्रोथ रेटला नाव पडलं हिंदू ग्रोथ रेट. आणि हे नाव पडलं ते पडलंच. प्रोफेसर राजकृष्ण हे सुद्धा शिकागो स्कूलचे इकॉनॉमिस्ट होते. हे एक विशेष गोष्ट आहे. आता या ग्रोथ रेटमध्ये हिंदू हा शब्द असण्याविषयीची सुद्धा अजून एक पॉप्युलर थेअरी आहे बघा. ती अशी की प्रोफेसर राजकृष्ण यांनी असं अज्युम केलं होतं की भारतामध्ये जे हिंदू आहेत ते स्वतःच्या भाग्यावरती आणि कर्मावरती अधिक विसंबून असतात आणि
ते जे काही त्यांना भेटेल त्याच्यामध्ये समाधान मानतात. हे जे काही मला भेटलेलं आहे ते माझ्या नशिबाचं फळ आहे, माझ्या कर्माचं फळ आहे, अशी एक वृत्ती भारतीयांची असते आणि एक्स्ट्रा काही मिळवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स ते करत नाहीत आणि याच्या एकूणच परिणाम स्वरूप देश जो आहे अपेक्षित आर्थिक उद्दिष्ट जे आहे ते गाठू शकत नाही किंवा अपेक्षित जी आहे ती आर्थिक प्रगती करू शकत नाही आणि यामुळेच हिंदू रेट ऑफ ग्रोथ अर्थात स्लो रेट ऑफ ग्रोथ असं म्हणलं गेलं. पण ही जी काही थ्योरी सांगितली जाते हिंदू या शब्दाशी जोडली गेलेली, त्याला निश्चित असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. 1991 नंतर जसं आर्थिक विकासाचं मॉडेल जे आहे आपण स्वीकारलं किंवा बदलत गेलं, तशा तशा गोष्टी बदलत गेल्या. पण रघुराम राजन यांनी परत एकदा म्हणजे 1991 नंतर हा म्हणजे सतत चर्चेत असतो शब्द, पण रघुराम राजन यांनी आठवण करून देण्या इतपत हिंदू रेट ऑफ ग्रोथची आठवण करून देण्या इतपत हा विषय गंभीर आहे का? तर याचं उत्तर आपल्याला सापडतं ते आकड्यांमध्ये. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसनं नॅशनल इन्कमचा डेटा समोर आणलेला आहे. अर्थातच सरकारी डेटा आहे आणि त्याच्यानुसार मागील वर्षीच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये म्हणजे अर्थातच एप्रिल आणि जूनमध्ये जीडीपी जो आहे हा 13.2% होता. सेकंड क्वार्टरमध्ये जुलैपासून सप्टेंबरमध्ये हाच जीडीपी 6.3% झाला आणि थर्ड क्वार्टरचे जे आकडे आलेले आहेत जे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानचे आहेत त्यावेळेस हा जीडीपी 4.4% झालेला आहे. म्हणजेच काय 13.2%, 6.3%, 4.4%, अजून मार्च पर्यंतचे रिझल्ट यायचे आहेत. कदाचित याच्यासाठी हे आकडे अजून कमी झालेले असतील. मागील वर्षीच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये हे जे आकडे आहेत सध्या जे 4.4% दाखवत आहेत हे मागील वर्षी थर्ड क्वार्टरमध्ये 5.2% असे दाखवत होतं. आता कोणाची बेसिक अपेक्षा ही असते की जीडीपीचे आकडे असोत किंवा कोणतेही आकडे असू द्यात, भले ते पगाराचे आकडे असू द्यात, हे सतत वाढत राहणारे असावेत. कमी असणारे कुणालाही आवडत नाहीत आणि अपेक्षितही नसतं. आता एक वेळ हे आकडे वाढले नाहीत तर चालून जाईल, कॉन्स्टंट राहिले तर चालून जाईल. पण जर का या आकड्यांमध्ये सातत्याने घसरण होत असेल तर ती चिंता वाढवणारे बाब आहे आणि या ठिकाणी रघुराम राजन यांना सुद्धा हीच चिंता सतावताना दिसतीये. यामागे अजून कारणं अशी आहेत की प्रायव्हेट सेक्टरमध्ये नव्याने मोठी गुंतवणूक जी आहे ती होताना दिसत नाहीये. मार्केटमधून पैसा काढून तो इतर कुठेतरी गुंतवला जातोय म्हणजे इतर देशांमध्ये गुंतवला जातोय. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की अमेरिकेसारख्या देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गुंतवला जातोय कारण की त्यांचा डॉलर जो आहे तो मजबूत होते आणि आपला पैसा त्या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो. ही सुद्धा भावना गुंतवणूकदारांची वाढलेली आहे. जगभर मंदी सदृश्य परिस्थिती आहे आणि भांडवल उपलब्ध होतं कुठून प्रायव्हेट सेक्टरला तर ते होतं बँकेकडून आणि बँकेमध्ये सुद्धा व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मग अशा सर्व परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला गती नेमकी कुठून मिळणार हीच चिंता सगळ्यात मोठी आहे. रघुराम राजन यांच्यानुसार एनएसओचं जे प्रोजेक्शन आहे थर्ड क्वार्टरसाठीचं हे 4.4% तरी आहे. आरबीआयचं तर हे प्रोजेक्शन 4.2% असेल म्हणजे एनएसओ पेक्षा आरबीआयचं प्रोजेक्शन अजून कमी असणार आहे आणि त्याच्यामुळे इट इज प्रॉब्लेमॅटिक. आणि जर का प्री पॅन्डेमिक लेवलच्या क्वार्टरचा विचार केला तर ॲव्हरेज अॅन्युअल ग्रोथ जी आहे ही 3.7%च येईल असं रघुराम राजन म्हणतायत आणि हे जे आहे हे हिंदू ग्रोथ रेटच्या जवळपासच जाणार आहे. मगाशी मी जसं म्हणलं 1950 ते 1980 दरम्यान 3.5%च्या आसपास ग्रोथ रेट होता आणि सध्या हे येते कुठं 3.7%च्या आसपास. म्हणूनच ते त्याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणताना दिसतायत. आता रघुराम राजन यांच्यानुसार गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून या सर्व सायकलला गती देण्याचा प्रयत्न नक्की करू शकतं. पण फार महत्वाचं आहे या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हला गव्हर्नमेंटच्या प्रयत्नांना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची सुद्धा साथ मिळणं तितकंच महत्वाचं आहे आणि आजच्या दिवशी तरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडून ही साथ मिळताना दिसत नाहीये. गव्हर्नमेंटच्या एकूण धोरणांविषयी रघुराम राजन असं म्हणतायत की किती जॉब क्रिएट झाले हे महत्वाचं तर आहेच पण ॲट व्हॉट प्राइस पर जॉब हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक जॉब मागं किती पैसा खर्च झाला हेही समजणं तितकंच महत्वाचं आहे. गव्हर्नमेंटने त्यांचं जे काही एकूण उद्दिष्ट होतं या एकूण उद्दिष्टापैकी 15% इन्व्हेस्टमेंट अचीव केलेली आहे. पण जॉब क्रिएशन जे सरकारला अपेक्षित होतं त्या अपेक्षेपेक्षा फक्त 3%च झालेलं आहे. मग कसं होणार? या सायकलला गती नेमकी कशी मिळणार आणि हीच चिंता मोठी आहे. आता बघा हिंदू ग्रोथ रेट ही टर्म आहे कधीची 1980ची.
तेव्हाची पॉलिसी, तेव्हाचं आर्थिक धोरण आणि आजच्या दिवशी असलेलं आर्थिक धोरण याच्यामध्ये मोठा फरक आहे बघा. यासोबतच त्यावेळेसची लोकांची क्रयशक्ती, आजच्या दिवशीची लोकांची क्रयशक्ती याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. तेव्हाचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, आजचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यामध्ये फरक आहे. पण विकासाचे सातत्याने घसरणारे आकडे, वाढणारी महागाई, यासोबतच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यामध्ये वाढत चाललेली तूट, शेतीमध्ये असलेला निरुत्साह, शेतीमधून अपेक्षित न मिळणारं उत्पन्न किंवा उत्पन्न मिळालं तर त्याला म्हणावा तसा भाव न मिळणं, गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये वाढत चाललेली दरी आणि वाढती बेरोजगारी या सर्वांच्या परिणामस्वरूप हे आकडे जे आहेत ते सातत्याने घसरताना दिसत आहेत. 13%, 6%, 4% असे हे घसरताना दिसत आहेत. भविष्याबद्दलची चिंता सर्व भारतीय नागरिकांना आहे. पण आशावाद जो दिसतोय तो फक्त आणि फक्त नेत्यांच्याच भाषणामध्ये दिसतोय, नागरिकांमध्ये नाही. असं एक वाक्य मी वाचलं होतं, ते सत्य ठरतं की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसतीये. 1991 नंतर पकडलेला वेग जो आहे तो कुठेतरी जाऊन मंदावलेला आहे. हा काल परवा मंदावलाय का? तर नाही. आपण गेल्या दशकभरापासून किंवा त्याच्याही आधीपासून जर का बघितलं तर हा वेग मंदावलेला आहे. उत्पादक क्षेत्रात भरघोस गुंतवणूक करणं ही बेसिक विकासासाठीची रिक्वायरमेंट आहे. ती रिक्वायरमेंट फुलफिल होताना दिसत नाहीये. दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 37 ते 38% गुंतवणूक होणं गरजेचं असतं. ते होतंय का? तर बिलकुल होत नाहीये. शेअर मार्केटमधली तेजी म्हणजे गुंतवणूक झालेली आहे हा जो भ्रम आहे, हाही भ्रम कुठेतरी जाऊन संपणं गरजेचं आहे. हा भ्रम बाजूला ठेवणं गरजेचं आहे. यासोबतच हे समजून घेणं गरजेचं आहे की गुंतवणूक दोन मार्गांनी होते. पहिला मार्ग म्हणजे काय? तर सरकार गुंतवणूक करतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे खाजगी. पण ज्यावेळेस सरकार गुंतवणूक करतं, सरकारचा त्याच्या मागचा उद्देश असा असतो की या ठिकाणाहून रोजगार निर्मिती होईल आणि सरकार त्याच्यामधला लॉस किंवा प्रॉफिट या दोन्ही गोष्टी बघत नाही किंवा त्यांच्यासाठी तो मुद्दा गौण असतो. पण खाजगी क्षेत्र जे गुंतवणूक करत असतं, खाजगी क्षेत्रासाठी फायदा किंवा नफा हाच त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो आणि जर का फायदाच होत नसेल तर खाजगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी पुढे येत नसतं. आता खाजगी क्षेत्राला फायदा केव्हा होईल? तर ज्यावेळेस गुंतवणूक वाढेल, त्यांच्या मालाला पुरेशी आणि वाढती मागणी ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेसच त्यांना फायदा होणार आहे. आणि हे जर का होत नसेल तर खाजगी गुंतवणूक होणार नाही. हा एक बेसिक असा विचार आहे. खाजगी क्षेत्र तेव्हाच करणार आहे गुंतवणूक जेव्हा त्यांना पैसा मिळणार आहे. बाजारामध्ये डिमांड एक्सपान्शन होणं हाच याच्यावरती उपाय असू शकतो. डिमांड एक्सपान्शन म्हणजे काय? मागणीमध्ये वाढ व्हायला पाहिजे. आजच्या दिवशी जी काही मागणी आहे मार्केटमध्ये ही सॅच्युरेट झालेली मागणी आहे. ज्यांच्या जवळ पैसा होता त्यांच्याजवळ अजून थोडासा पैसा आलेला आहे. त्याच्यामुळे फ्रीज म्हणा, इलेक्ट्रॉनिक आयटम्स म्हणा, मोबाईल म्हणा, इथे आपल्याला मागणी वाढलेली दिसतीये. पण जो मोठा चंक आहे त्यांच्याजवळ पैसा आहे का? त्यांची क्रयशक्ती वाढलेली आहे का? हेही समोर येणं गरजेचं आहे. डिमांड केव्हा वाढेल? तर जेव्हा ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल अशी धोरणं सरकार आखून देईल. मनरेगा म्हणजे उत्पन्नाचा मार्ग नाहीये बघा. शाश्वत असे उत्पन्नाचे मार्ग सरकारला उभे करावे लागणार आहेत आणि मग सरकारची धोरणं त्या पद्धतीने आखली गेली पाहिजेत आणि या ठिकाणी सरकार कमी पडतंय की काय असं या आकड्यांवरून वाटायला लागलेलं आहे. काळ कठीण आहे हे निश्चितच अर्थतज्ञ सातत्याने तसं सांगताना दिसत आहेत. काही थोड्या लोकांकडे पैसा आला म्हणजे संपूर्ण मार्केटमध्ये पैसा आला ही अंधश्रद्धा दूर होणं गरजेचं आहे. मार्केटची सुद्धा हीच अंधश्रद्धा आहे आणि लोकांची सुद्धा हीच अंधश्रद्धा आहे की काही लोकांजवळ पैसा म्हणजे संपूर्ण मार्केटमध्ये पैसा. तर तसं नाहीये. मोबाईलचा एक्सपोर्ट वाढला म्हणजे एक्सपोर्टमध्ये बूम आलेला आहे असाही अर्थ होत नाही. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर हिंदू ग्रोथ रेट जो आहे हा त्रास नाही देणार पण अपेक्षित गती सुद्धा मिळू देणार नाही तुम्हा आम्हा सर्वांसाठी. आणि आजची जी भारतातली मॅक्सिमम लोकसंख्या आहे ही तरुणांची लोकसंख्या आहे आणि तरुणांना गती जर का मिळाली नाही तर प्रगती करता येणार नाही हेही तितकंच सत्य आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हिंदू ग्रोथ रेट विषयी तुमचं काय मत आहे हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.